नमस्कार. 13 जानेवारी 2025 या दिवशी भोगी हा सण आहे. तर याच दिवशी पौर्णिमासुद्धा आलेली आहे आणि पौष महिन्यातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कधीकधी मोठमोठ्या अनुष्ठानांनीही जी मनोकामना पूर्ण होत नाही ती 13 जानेवारी 2025 सोमवार पौर्णिमा या दिवशी एका छोट्याशा उपायाने पूर्ण होऊ शकते. खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचा लाभही नक्कीच मिळाला आहे. जर तुम्हाला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा असेल तर प्रथम तो चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या आणि मग करा. तुम्हाला या उपायाचा नक्कीच लाभ मिळेल. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरी कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा समस्या असेल तर ती दूर होऊ शकते. तुमच्या मागचे जे काही भोग असतील तर ते संपून जाऊ शकतात. कारण काय हे आहे तुम्हाला माहीतच असेल. नसेल तरीही चालेल. त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसं की पितृदोष, मंगळदोष किंवा इतर कोणताही दोष असतो तर तो नाहीसा होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोषांचा शोध घेण्याची गरज नाही आहे. फक्त सोमवारच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा आलेली आहे आणि हा 2 दिव्यांचा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय असा आहे जो विशेष दिवशी केल्यास त्या दिवशीचं महत्त्वपूर्ण लाभ मिळतोच, पण या दिव्याच्या उपायाने त्याहून मोठा लाभ मिळतो आणि तो खूप लवकर मिळतो. कारण तुम्ही हा उपाय एका मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात. 13 जानेवारी 2025 म्हणजे भोगी आणि सोमवार आणि त्यात पौर्णिमा तिथीचं खूप मोठं महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 2 दिव्यांचा उपाय समजावून सांगणार आहे. हा उपाय केल्यानं तुमची कोणतीही मनोकामना असेल किंवा समस्या असतील तर त्या निश्चितच दूर होऊ शकते. तुमच्या मागे जे काही भोग असतील तर ते भोगसुद्धा संपुष्टात येऊ शकतात. जर तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या असतील, धनप्राप्ती होत नाही आहे, पैशाची अडचण सुरू आहे, व्यापार, नोकरी, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, ज्यामुळं घरी आर्थिक समस्या सतत राहत आहे, तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. जर घरातील एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल, घरात भांडण होत असेल किंवा घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद नसेल, तर अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आणि प्रत्येक रुपये खर्च करण्याआधी खूप विचार करावा लागतो बघा, तेव्हा 2 दिव्यांचा उपाय तुमच्या या सर्व समस्या फक्त 7 दिवसात संपवू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला आणि दुसरा उपाय दोन्ही खूपच खास आहेत आणि तिसरा उपाय हा धनप्राप्तीसाठी आहे. बघा, पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला धनप्राप्ती आणि कुटुंबातील सुखशांतीसाठी आहे. दुसरा उपाय तुमच्या माणसांना आणि सुखासाठी आहे. त्यातला पहिला उपाय असा आहे, या उपायासाठी तुम्हाला एक गोल मातीचा दिवा घ्यायचा आहे. तुमच्या घरी मातीचा दिवा जो असेल तो तुम्ही घेऊ शकता. घरी शुद्ध पिठाने तयार केलेला दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. जर ते उपलब्ध नसेल तर कोणतेही देशी तूप तुम्ही वापरू शकता, ज्यानं तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ही सर्व सामग्री घेऊन तुम्हाला प्रदोष काळामध्ये तुमच्या घरातील तुळशीच्या जवळ जायचं आहे. बघा, हा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा. तिथे पोहोचून सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर उजव्या हातात थोडी हळद घ्या आणि त्या दिव्यात आपले नाव व गोत्र मनात बोलायचं आणि ती हळद टाकायची आहे. यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे महालक्ष्मी, आमची सर्व दुःख दूर कर. हे महादेवा, आमचे सर्व दुःख कष्ट समाप्त कर. अशा भावनेने हा उपाय करायचा आहे. चला आता दुसरा उपायाबद्दल बोलूया. तुम्हाला माहीतच आहे की सोमवार हा दिवस भगवान महादेवांना आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी जेव्हा आपण शिवलिंगावर कोणतेही उपाय करतो तेव्हा आपल्याला एकाच वेळी भगवान महादेवाची आणि माता पार्वती यांची कृपा प्राप्त होत असते. सोमवारच्या दिवशी केला जाणारा हा सर्वात खास आणि सर्वोत्तम उपाय आहे. तुम्हाला 7 चण्याची डाळ घ्यायची आहे. बघा, तुम्ही 7 चण्याच्या डाळी घ्यायच्या आहेत. किंवा 11 पण घेऊ शकता किंवा 21 किंवा 108 चण्याची डाळ देखील घेतली तरी चालेल.
जर तुम्ही 21 चण्याची डाळ घेतली तर हा उपायासाठी अत्यंत उत्तम मानलं जातं। या प्रकारे तुम्ही किमान 7 चण्याची डाळ किंवा जास्तीत जास्त 108 चण्याची डाळ असं घेऊ शकता। आता बघा, यासोबत तुम्हाला एक फक्त शुद्ध जल घ्यायचं आहे, लोटा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं। तांब्याच्या पात्रामध्ये सुद्धा तुम्हाला घरातून यासोबत एक किंवा 2 गुळाचे तुकडे घ्यावे लागतील। सोमवारचा दिवस भगवान महादेवांना समर्पित असल्याने तुम्हाला ही सर्व सामग्री घेऊन शिवमंदिरात जायचं आहे व हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस करू शकता। पण जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच प्रदोष काळात करत आहात तर अतिशय उत्तम, तुमच्यासाठी हा अधिक लाभदायक ठरेल। शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दक्षिण दिशेला बसावं लागेल आणि उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे। पण जर शिवालयात गर्दी असेल तर तुम्ही कोणत्याही दिशेला बसून हा उपाय करू शकता। सर्वप्रथम तुमच्याकडे जे गुळाचे तुकडे आहेत ते शिवलिंगावर तुम्ही शिवलिंगाच्या समोर ठेवावे। त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या तांब्यामधील जल जे आहे त्यामध्ये गुळाचे तुकडे टाका। यासोबत तुमच्याकडे जी चण्याची डाळ आहे ती 7 असेल, 11 असतील, 21 असतील किंवा 108 असतील, जितक्या असतील डाळी, ते डाळ आणि गूळ पाण्यामध्ये मिक्स करायचं जलामध्ये। आता बघा, तुमच्याकडे जे गुळाचे जल आहे त्यातील थोडेसे जल सर्वप्रथम श्री गणेशाच्या स्थानावर समर्पित करा। श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करत जल अर्पण करा। त्यानंतर थोडेसे जलश्री कार्तिकेयाच्या स्थानावर समर्पित करा। श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत जल अर्पण करा। यानंतर थोडंसं जल माता अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा। थोडेसे जल पार्वतीच्या हस्तकमलावर समर्पित करा। शेवटी श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत आपली प्रार्थना पूर्ण करा। तुमच्याकडे जे थोडेसे जल शिल्लक असेल, थोडेसे जल शिवलिंगावर अर्पित करायचं आहे। शेवटी त्या पात्रात थोडेसे जल शिल्लक ठेवायचं आहे, संपूर्ण जल शिवलिंगावर अर्पित करायचं नाही। आता बघा, तुम्ही जितकी चण्याची डाळ आणली आहे तितकी तुम्ही 7 चण्याची डाळ आणली असेल तर तुम्हाला 7 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करायचा आहे। जर तुम्ही 11 चण्याची डाळ आणली असतील तर ते 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। म्हणजेच काय, जितकी चण्याची डाळ तुम्ही आणलेली आहे तितक्या वेळा तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करायचा आहे। आता याच्यानंतर काय करायचं बघा, त्यानंतर ही चण्याची डाळ शिवलिंगावर समर्पित करायची आहे। मात्र ही चण्याची डाळ बृहस्पतीश्वर महादेव यांचं स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करायची असते। यासोबतच तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत। तुमच्या कोणत्याही मनोकामना, जसं की धनप्राप्ती, नोकरी, विवाह, घर, जमीन, ग्रहकलेश किंवा इतर कोणत्याही समस्यांशी संबंधित असतील तर त्या बृहस्पतीवर महादेवांकडे पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे पात्र थोडेसे जल शिल्लक आहे पात्रामध्ये, तेही हळूहळू शिवलिंगावर अर्पित करायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आणि सोमवारच्या दिवशी जो कोणी हा चमत्कारी उपाय करतो ना, त्याच्या सर्व मनोकामना भगवान लक्ष्मीनारायण आणि महादेवांच्या कृपेने खूप लवकर पूर्ण होतात। तर मैत्रिणींनो, आता पुढील उपायाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। या उपायासाठी तुम्हाला फक्त 2 लवंगा लागतील, म्हणजेच लवंगाचा जुडा लागेल। 2 फुलांच्या सहित असाव्यात लवंगा, म्हणजेच अख्ख्या लवंगा असाव्यात, त्या कुठेही खंडित झालेल्या नसाव्या याची काळजी घ्यावी। यासोबतच लाल चंदन पावडर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे लाल चंदनाचं लाकूड असेल तर ते घासून चंदनाचा उपयोग करू शकता। जर पावडर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। पहा, चंदन हे तेजाचं प्रतीक मानलं जातं आणि जीवनातील अंधकार दूर करण्याचे प्रतीकही चंदन आहे। आता यासोबत तुम्हाला तांब्याच्या पात्रात घरातून एक शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे। या सर्व सामग्रीसोबत तुम्हाला भगवान शिवांच्या मंदिरात जायचं आहे। यासोबत गोल वाटीचा दिवा देखील घेऊन जायचा आहे। हा दिवा मातीचा असू शकतो किंवा तुम्ही तुमच्या घरातील कणकेच्या पिठाचा सुद्धा हा दिवा तयार करू शकता। दिव्यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे आणि मंदिरात पोचल्यावर चौकटीजवळ पोचताच मंदिराच्या चौकटीच्या उजव्या बाजूला तुमच्यासोबत आणलेला तुम्ही जो गोल मातीचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे।
हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या मनोकामना भगवान शिवांसमोर व्यक्त करा आणि नंतर ही सामग्री घेऊन शिवलिंगाजवळ जा. तांब्याच्या पात्रामध्ये जे शुद्ध जल तुम्ही आणलेलं आहे त्यातील अर्ध पाणी जल शिवलिंगावरती तुम्ही अर्पित करू शकता. अर्ध पाणी तुम्हाला त्याच पात्रामध्ये शिल्लक ठेवायचं आहे. नंतर 2 लवंगा वापर करून तुमचं नाव आणि गोत्र बोलायचं आणि त्यामुळे तुमच्या समस्या भगवान शिवांसमोर व्यक्त करायच्या आणि या लवंगा शिवलिंगावरती अर्पित करायच्या. लवंगा अर्पण केल्यानंतर तुमचे हात शिवलिंगावर ठेवा आणि महादेवांना प्रार्थना करा की तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ देत. मग त्या धनप्राप्तीच्या असोत, मुलांच्या शिक्षणासाठी असोत, घरातील आर्थिक संबंधित असतील किंवा व्यापार आजाराशी संबंधित असतील, तुमच्या सर्व समस्या स्पष्टपणे व्यक्त करा. आता जे जल तुम्ही शिवलिंगावर समर्पित केलं आहे ते उचलून तांब्याच्या पात्रात शिल्लक असलेल्या जलामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर लाल चंदन देखील त्याच पात्रात टाका. या जलाबरोबर लवंग आणि लाल चंदनाच्या मिश्रणासोबत बेलपत्राच्या झाडाजवळ जा. बेलपत्राचं झाड जे आहे तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जा. तुमचं मुख योग्य दिशेला ठेवा आणि तुमचं नाव आणि गोत्र पुन्हा बोला. शिवलिंगाजवळ व्यक्त केलेल्या समस्यांना पुन्हा बेलपत्राच्या झाडाजवळ बोलायचं आहे. मग शिल्लक जल हे बेलपत्राच्या झाडाच्या मुळांवर श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत अर्पित करायचा आहे. तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती महादेव निश्चितच पूर्ण करतील. आपण तिसऱ्या चमत्कारिक आणि विशेष उपायाबद्दल आता माहिती जाणून घेऊया. पहा, हा उपाय अचूक आणि खूपच चमत्कारी आहे, कारण यामुळं तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ होईल, म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होईल. या उपायासाठी तुम्हाला फक्त एक गुळाचा खडा म्हणजेच गुळाचा एक तुकडा घ्यायचा आहे. गुळाचा तुकडा तुमच्या आयुष्यात तेजाची वाढ करतो आणि अंधकार दूर करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला एक तांदळाचा दाणा म्हणजे अक्षदा घ्यायच्या आहेत. हा तांदळाचा दाणा तुमच्या आयुष्यात सुख शांती आणतो आणि धनाच्या सर्वच अडचणी दूर करतो. यासोबत तुम्हाला एक हिरवं मूग घ्यायचं आहे. हिरवं मूग हा बुध ग्रहाला प्रसन्न करतो. हिरव्या मुगाचा उपाय केल्यानं बुध ग्रह मजबूत होतो आणि बुध ग्रहाच्या मजबूतीमुळे बुद्धी, ज्ञान आणि विवेक यांची प्राप्ती होते. तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला गुळाचा तुकडा, तांदूळ आणि हिरवं मूग घ्यायचे आहे. हिरवा मूग आणि तांदळाचा दाणा सोबत असायला हवा, खंडित नसावा, तो अखंड असावा, याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला तांब्याच्या पात्रामध्ये घरातून शुद्ध जल घेऊन यायचं आहे. पाणी घ्यायचं आणि भगवान शिवांच्या मंदिरात पोहोचायचं आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेत करू शकता, पण लक्षात ठेवा हा उपाय फक्त सोमवार आणि बुधवारच्या दिवशी करायचा आहे. सर्वप्रथम गुळाचा तुकडा, तांदळाचे दाणे आणि हिरवे मूग आपण हे जलाच्या पात्रामध्ये टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी ही विशेष मनोकामना या तिन्ही सामग्रीने पूर्ण होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी असेल तर सगळेजण तुमच्याशी संवाद साधतील, तुमच्याशी संबंधित प्रस्थापित करतील आणि तुमचा मानसन्मानसुद्धा वाढेल. तांदळाचा दाणा धनवाढीसाठी आणि मनशांतीसाठी उपयुक्त आहे, तर हिरवा मूग बुद्धी, ज्ञान आणि विवेकासाठी उपयुक्त आहे. हे जल भगवान शिवांच्या शिवलिंगावर हळूहळू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्य या मंत्राचा जप करत पार्वती आणि महादेवांचं मनात स्मरण करायचं आहे. हा उपाय करा, पार्वती आणि महादेवांचं स्मरण करा. हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे आणि हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अशांती दूर होते. तर अशा प्रकारे तुम्हाला हा सुंदर उपाय करून घ्यायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सोमवारच्या दिवशी केले जाणारे खूप सुंदर